किती वेळा माझ्या मनात आलं की तुला एक वेळ सांगावं, ये मुक्कामी. पण नवीन लग्न झालेलं, मग कसं बोलवायचं ना. आणि कुसुम, तुला माहितीये का, अगं आज सकाळपासून कावळा ओरडत होता. तेव्हाच मला वाटलं आज कुसुम नक्की येणार. बघ, माझा अंदाज किती अगदी बरोबर ठरला की नाही. मी म्हटलं होतं ना तुम्हाला, एक मुलगी बाहेर गेलीये तर दुसरी आली राहायला. रूपा कुठे गेली? अगं रुपाली नाही ग, मृदुला गेली काही दिवस बाहेर. तू ये बस. का? म्हणजे सगळं ठीक आहे ना दादा आणि बहिणीमध्ये? अखंड नाही असं काही. तिच्या आईची तब्येत बरी नव्हती म्हणून माहेरी गेली काही दिवस. ये तू बस, मी पाणी आणते. आई मी सामान आत ठेवून येते. फायनली ती मुलगी या घरातून निघून गेली. वाव. रेखा, आज जेवणात काहीतरी मस्तपैकी स्वीट बनव. आता नाही शुगरचा त्रास होत तुला? पण मला खावंसं वाटतंय ना. नाही, तुला का खावंसं वाटतं ते मला चांगलंच माहितीये. वेद, मला जर खायचं. कुसुमच्या घर सोडून जाण्यावर मला चर्चा नको आहे. झालं तेवढं पुरे झालं. बाबा, मी आज राहुलकडे जातोय. तिकडेच लंचचा प्लॅन आहे. अनुज, अरे आत्ता कुसुम घर सोडून गेली आणि तू? राहू दे वेद. तू मस्तपैकी कॉफी घेशील, मी बनवतोय. तू पण घेणार आहेस? अरे घे ना प्लीज. आपण मस्त कॉफी पीत गप्पा मारू. आलोच. अनुज, लक्ष असतं तुझं. चल तिकडे बस. अनुज, काय झालं? बस पाणी दे त्याला. अनुज, काय झालं काय तुला? अनुज काय झालं? अरे काय झालं सांग ना. आई, काही नाही, शॉक लागलाय मला. शॉक? असा कसा लागला? काय करत होता? जास्त लागलं नाही याला? ठीक आहेस ना? आई, काही झालं नाहीये मला. तू पाणी घे. सांगत होते कुसुमला नका पाठवू, कोणीही ऐकलं नाही माझं. ती निघाली आणि लगेच अनुजला. आई, आई मला काहीही झालेलं नाहीये. हे सगळं करून तू मी आजारी असल्याचा फील देतेस मला उगाच. मी तुझी आई आहे, मला तुझ्यापेक्षा जास्त कळतं. काळजी करण्यासारखं काही नाही. मी निघू? नाही डॉक्टर, थांबा ना जरा प्लीज. याला परत काही झालं तर? नका काळजी करू. ही इज फाईन. डॉक्टर. ओके. हो, काय हे का जाऊ दिलं त्यांना? सुहासिनी, तो बरा आहे आता. मला वाटतं आपण देशमुखांच्या घरी जाऊया आणि कुसुमला परत घेऊन येऊया. तुम्ही गुरुजींना कॉल केलात? करतो. अरे अनुज, आई, ते इथे लागलं तुला तर काही हवं असेल तर मला सांग. आई, मी काय लहान आहे का? हे इतकं पॅनिक व्हायला काय झालंय तुला? अनुज, कुठे निघालास तू? थांब अनुज. अरे ऐक ना. सुहासिनी, तू काळजी करू नकोस. अनुज, अरे काय हे? लक्ष कुठे असतं तुझं? तू फोन बाजूला ठेव, पायाखाली बघून चालतो. आई, काय झालंय तुला? आता तू मला काय? आवाज खालती. तो आधी पुसून घे, बाकीच्या नंतर. आई, आय एम सॉरी, पण काय झालंय तुला? तुला नाही कळणार. पण आई, मी काय लहान आहे का? प्रश्न लहान मोठ्याचा नाहीये अनुज, आणि कसला प्रश्न आहे तुला चांगलंच माहिती आहे. एक मिनिट. हाय राहुल. नाही, छोटासा ऍक्सिडेंट झाला होता. अरे घरातच. शॉक लागला होता मला. अनुज, राहुल, एक मिनिट. मी तुला कॉल बॅक करतो. आई, काय झालंय तुला?
का असं विचित्र वागतेस? मी विचित्र वागतेय? अरे तुझी बायको घर सोडून गेली अनुज, तुला काहीच वाटत नाहीये का रे? आई मी तिला सांगितलं नव्हतं घर सोडून जायला. हो पण तू तिला अडवलं सुद्धा नाहीयेस. पण मी कसं अडवणार तिला? अनुज, ती तुझी बायको आहे. लग्न टिकवण्यासाठी दोघांनाही सारखेच प्रयत्न करावे लागतात. आई तुलाही चांगलंच माहिती आहे, तुम्हा दोघांना वाटत होतं माझं लग्न कुसुम बरोबर व्हावं म्हणून. पण मी कोणाबरोबरही माझं पूर्ण आयुष्य असं मनाविरुद्ध नाही काढू शकत आई. तुझं लग्न होऊन जेमतेम महिना होतोय अनुज, तुला हा सगळा पोरखेळ वाटला का रे? आई आता लग्न झालंय आणि ते सस्टेन व्हावं म्हणून कॉम्प्रोमाइज करणं हे तुमच्या जनरेशनसाठी ठीक होतं. आमचं एकमेकांवर प्रेमच नाहीये तर आम्ही एकत्र सुखात नाही राहू शकत. तरीही मी कुसुमला ऍक्सेप्ट केलं होतं. आता ती घर सोडून गेलीये तर तू मला ब्लेम करू नकोस प्लीज. पण कुसुम या घरातच राहणं किती महत्वाचं आहे तुला माहिती आहे ना? मुळात तुझं आणि कुसुमचं लग्न आम्ही का लावून दिलं हे तुला आठवतंय ना? आणि नसेल तुझ्या लक्षात तर मी परत एकदा सांगते, नीट कान उघडे ठेवून ऐक. तुझ्या पत्रिकेत दोष आहे अनुज. तू 26 वर्षांचा झाल्यानंतर तुझ्या जीवाला धोका आहे आणि तो धोका टाळण्यासाठी आम्ही तुझं लग्न कुसुमशी लावून दिलं. कारण कुसुमच्या कुंडलीत अखंड सौभाग्यवती योग आहे. कुसुम तुझं कवच आहे अनुज. आम्ही कुसुमची पत्रिका गुरुजींना दाखवली तेव्हा ते काय म्हणाले माहितीये तुला? ते म्हणाले, अनुजसाठी ही अशीच पत्रिका मी किती दिवसांपासून शोधत होतो आणि म्हणून आम्ही कुसुमला घरात आणलं. अनुज बाळा, आम्ही तुझे आई बाबा आहोत. काल रात्रभर आम्ही झोपलो नाही आहोत. हाच विचार करत होतो की कुसुमला आता परत या घरात कसं घेऊन यायचं. अरे तिचं पाऊलही घराच्या बाहेर पडलं नव्हतं तेवढ्यात तुला शॉक लागला. मागे सुद्धा कुसुम तुझ्या बरोबर होती म्हणून तुझा मोठा ऍक्सिडेंट होता होता वाचला. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. कुसुमने या घरात परत येऊ नये असं तुला अजूनही वाटतंय? आणि जर तसं वाटत असेल तर कुसुमला आणायला मी जाते. आई थांब, मी सांगितलं नव्हतं कुसुमला घर सोडून जा म्हणून. तरी सुद्धा मी तिला आणायला जाणार आहे, तू नाही आलास तरी. आई अगं पण मी. अनुज प्लीज, मला यावर आणखी चर्चा नकोय. तू येतोयस की नाही तेवढं सांग. सुहासिनी, मी काल काय सांगितलं होतं? त्या दोघांना थोडा वेळ दे. आणखी किती वेळ द्यायचा? मला आता विषयाची परीक्षा बघायची नाहीये. आई ट्रस्ट मी, मला काही होणार नाहीये. तू स्वतःला गुरुजींपेक्षा मोठा समजतोस का रे? तुला भविष्य कळतं? आई ते काहीही असो, पण ज्या मुलीवर माझं प्रेम नाहीये तिच्याबरोबर तुमच्या सांगण्यावरून लग्न केलंय मी. आणि आता त्याच कारणासाठी तिला घरी परत सुद्धा घेऊन यायचंय का? हिनं काही ऐकलं की काय? रूपा, रूपा, काय आहे? ते आतलं कपाट कसं ठेवलंयस? अगं नीट आवरून ठेवलं असतंस ना तर अजून 2 जणांचे कपडे राहिले असते त्यात. तुझ्या घरी तुझ्यासाठी सेपरेट कपाट आहे ना? आता हे माझं कपाट आहे तर प्लीज लेक्चर देऊ नकोस. म्हणूनच मी तुझ्याशी वाद घालत बसत नाही. तुझ्याशी वाद घालत बसले ना तर तेवढ्या वेळात माझं कपाट लावून होईल. आता हे कुठे ठेवू मी? तू थोड्या दिवसांसाठी झाली ना, मग बॅगेतच ठेव. अगं हे बघ, लग्न होऊन ती जरी सासरी गेली असली ना तरी ह्या घरावर तिचा पूर्ण अधिकार आहे. तिला कपाटात कपडे ठेवू दे. तुम्ही ताईचीच बाजू घ्याल ना? ती लाडकी आहे. असं काही नाही. बघ, मला तुम्ही दोघीही सारख्याच आहात. समजा उद्या तू लग्न करून सासरी गेलीस आणि अशीच 2 दिवस माहेरी राहायला आलीस आणि मी तुझ्याशी असंच वागलो तर चालेल का? बरं, ठेवते कपडे. आता बाबा मला घराबाहेर काढतील. ताई, माझ्यासाठी काय आणलंय?
आता हे काय मध्येच? अगं तू माहेरी राहायला आलीयस ना, मग जिजूंनी माझ्यासाठी काहीतरी पाठवलंच असणार. अनुजने खूप काही आणलं होतं तुझ्यासाठी. मग दे ना. मी नाही आणलं. का? तू इथे साधं मला कपाट देत नाहीयेस, मी तुझ्यासाठी गिफ्ट का आणू? देते ना मी आता. बाबांनी सांगितल्यावर. ते नव्हतं घ्यायला हवं. रुपाली, ती सासरी गेल्यावर तिची आठवण येते म्हणून उदास चेहरा करून इथे बसून राहायचीस, आणि आता 2 दिवस ती राहायला आलीये तर असं भांडत बसणार आहेस का तिच्याशी? आता ती गेल्यावर परत ताईची आठवण येते असं करून उदास चेहरा करून बस, मग बघतो तुला. बाबा, तुम्हाला माहितीये, तुम्हाला सगळ्यांना आमच्या या छोट्या छोट्या भांडणांना पण मी खूप मिस करायचे. मी आहे ना आताच जिजूंना कॉल करून थँक्स म्हणते. नको, आता ते कामात बिझी असतील, रात्री कर. नाही, मी आताच करणार आहे. त्यांनी माझ्या ताईला राहायला पाठवून खूप मोठा सरप्राईज दिलाय. सो मी आताच फोन करणार आहे. रूपा, बाबा बरोबर बोलतायत, नको करूस फोन. नाही, मला आताच करायचंय फोन. नको रूपा, तो मीटिंग मध्ये असेल, उगाच नको डिस्टर्ब करू. नाही, मी आताच करते फोन. रूपा, नाही थांब. रूपा, त्याला डिस्टर्ब. रूपा, फोन दे मला. रूपा, फोन दे मला. फोन करू दे. फोन दे. नाही देणार. रूपा, रूपा फोन नाही. रूपा फोन दे. हे नाही. रूपा प्लीज असं करू नकोस, मी तुला सांगितलं ना. फोन दे. मला जिजूंना कॉल करून. रूपा प्लीज आगाऊपणा करू नकोस, फोन दे. रूपा, रूपा एकदा सांगितलेलं कळत नाही. फोन दे. रुपाली, ती मागते ना, दे बरं तिचा फोन. हे नाही करत. रुपा, रुपा, ए बाळा थांब. हे बघ, सॉरी रूपा, पण तू फोन केला असतास तर तुला मी इथे का आले हे कळलं असतं. अनुजने त्याच्या मनाविरुद्ध तिला तिच्या घरी आणायला का जायचं? असं काय त्या मुलीमध्ये? कुसुम या घरची लक्ष्मी आहे. तिने असं घर सोडून जाणं बरं नाही दिसत. कुसुम ह्या कुटुंबाचा भाग आहे. या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं कोणत्याही कारणास्तव आपलं घर सोडून जाणं मला मान्य नाही. पण आपण तिला घराबाहेर काढलंच नाहीये. ती स्वतःहून तिच्या मर्जीने ती घर सोडून गेलीये. पण तरीही ते योग्य नाहीये. आपण खरंच लकी आहोत, कुसुम सारखी मुलगी आपल्या अनुजला मिळाली. तुझ्याकडनं हीच रिॲक्शन एक्सपेक्टेड होती मला. एनिवेज, तुमच्या सगळ्यांवर त्या कुसुमने काय जादू केली ना, तुम्ही तिची भरभरून स्तुती करत असतात. पण अनुजचं काय? अनुजच्या मनाचा विचार केलाय का कोणी? उगाच काहीतरी तर्क लावत बसू नकोस आता. अच्छा, मग ती घर सोडून का गेली? कायमची गेली नाहीये ती, परत येणार आहे. सुहासिनी, इकडे जे काही घडलं त्यानंतरही तू त्या मुलीची बाजू घेतेस. बरं झालं ती घर सोडून गेली. खरं तर ना, ती सरनोबतांची सून होण्याच्या लायकीचीच नव्हती. रीना, ती या घरची सून आहे, शब्द जपून वापर. ज्याची जशी लायकी तसा रिस्पेक्ट. लिगली अजूनही ती सून आहे, पण मला नाही वाटत वर्क होईल. कसं आहे ना, श्रीमंत घरातला मुलगा, हँडसम मुलगा एका गरीब मुलीच्या प्रेमात पडतो, हे फक्त फिल्म मध्ये पॉसिबल आहे. रिअल लाईफ मध्येही पॉसिबल आहे. फॉर एक्झाम्पल, असो, आपला अनुज आणि ती मुलगी या दोघांमध्ये काहीच मॅच नाहीये. आपल्या स्टेटसचा नाही, निदान अनुजच्या मनाचा तरी विचार करायला हवा होता. रीना, मराठीत एक म्हण आहे, गाढवाला गुळाची चव काय. कुसुम मध्ये काय गुण आहेत आणि ती आपल्या अनुजसाठी कशी योग्य आहे हे आम्ही तुला सांगून कळणार नाही. वेद, रीना, पास. कुसुम अनुजच्या लग्नाचं सत्य रीनाला समजायला नको म्हणून मला गप्प बसावं लागतंय. झालं तुझं मन शांत? आता आणखी काही बोलायचं असेल तर बोलून टाक. कुसुम वहिनी बद्दल बोलताय का?
तुला सुद्धा आता कुसुमला नावं ठेवायची आहेत का? का तिने का नाही बोलायचं? ती पण आपल्या कुटुंबाचा एक पार्ट आहे, तिलाही बोलण्याचा अधिकार आहे. तिचं मत जाणून घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. स्वरा बोल. मला तर कुसुम वहिनी खूप आवडते. उरला प्रश्न तिच्या फायनान्शियल स्टेटसचा, तर त्याच्याबद्दल आय डोंट केअर. आणि तशी ती अमेझिंग आहे. तुमच्या सगळ्यांचं ब्रेन वॉश केलंय त्या मुलीने. तिनं तिचं मत मांडलंय. कुसुम आणि अनुजचं लग्न झालंय. ती निघाली आणि तासाभरात अनुजला शॉक बसला. याचा अर्थ काय? सुहासिनी, मी ऑफिसला जातोय. नाही, कुठेही जायचं नाहीयेस. घरीच थांब. मला बोलायचंय तुझ्याशी. असं काय महत्वाचं बोलायचं हिला? स्वरा, तुझी वहिनी आहे ना कुसुम, ती किती ड्रामेबाज आहे हे लवकरच प्रूव्ह होईल तुला. अनुज तिला तिच्या घरी आणायला गेला ना, तर ती येणार नाही, टँट्रम्स दाखवेल. लावते पेट. बाबा, रूपा तिचा चार्जर कुठे ठेवते? का तुला हवाय तो चार्जर? हो. असेल कुठेतरी, आता मलाही नाही सांगता यायचं. बघ. नाही लागत आहे. तू तुझा चार्जर घरीच विसरलीस? हो, आणि फोनची बॅटरीही संपत आली आहे. मला नवीन चार्जर घ्यावा लागेल. वा कुसुम, खरंच आता मोठी शेठाणी शोभतेस बर का. अगं, नवीन चार्जरसाठी एवढे पैसे कशाला घालायचे? यांना कसं सांगू? मी जॉबसाठी अप्लाय करते, त्यासाठी फोनची बॅटरी चार्ज करायची. बाबा, महत्वाचं काम आहे. एवढं काय अर्जंट काम आहे? अहो देशमुख, नवीन लग्न झालंय. नवऱ्याला सोडून पहिल्यांदाच आले माहेरी. कळतंय ना? कुसुम, माझं घड्याळ कुठे आहे? काय झालं आता? अशी का बघतीयस? कुसुम नाहीये. घड्याळ मी शोधून दिलं तर चालेल? मी मॅनेज करेन आज घड्याळाशिवाय. घड्याळ. थँक्यू. आणि हे कुसुमच्या घरी जाण्याचं निमित्त. येताना तिला परत घेऊनच. आई, घरात इतकी सगळी माणसं आहेत, दुसऱ्या कोणाला तरी पाठव प्लीज. अनुज, अरे नाकापर्यंत पाणी आलंय आता. तुला आज काय तो निर्णय घ्यावाच लागणार आहे. आई प्लीज, मला फोर्स करू नकोस प्लीज. तू माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली होतीस. अनुज, तुला कळत कसं नाहीये? कुसुम खूप चांगली मुलगी आहे. आई असेल, पण ती माझ्या टाईपची नाही आई. ते बरंच आहे. अरे तुला कळत कसं नाहीये? आम्ही हे सगळं तुझ्या चांगल्यासाठी करतोय.
तुझ्यावर येणारं प्रत्येक संकट फक्त कुसुममुळे दूर होत आहे आणि होणार आहे. आई प्लीज मला प्रेशराईज करू नकोस प्लीज. अरे मग एकच गोष्ट परत परत सांगायला लावू नकोस ना. का हट्टीपणा करतोयस? आई. अनुज प्लीज कुसुमला घरी परत घेऊन ये. किती वेळा सांगायचं तुला? तुला काही झालं तर मी नाही सहन करू शकणार. आई तू ती तुझ्या बरोबर असेल तरच तुला मी किती वेळा आणि किती. तू शांत हो आई. आई मला आधी वचन दे. वचन दे अनुज की तू कुसुमला घरी परत घेऊन येशील. हे वचन.